नमस्कार. मी आज काही कामासाठी बाहेर गेले होते. मला घरासाठी काही गोष्टी आणायच्या होत्या. सो ते घेण्यासाठी मी मार्केटला गेले होते आणि मी राहते धारावीमध्ये. ठीक आहे. सो 90 फीट वरून मला सामान आणायचं होतं आणि 90 फीट म्हटलं तर ज्यांना कोणाला माहिती असेल थोडा क्राऊडेड एरिया आहे, कंजेस्टेड आहे, खूप गाड्या लागलेल्या असतात पार्किंगमध्ये आणि तिथे वाहतूक कंटिन्यू चालू असते. त्याच्यामुळे चालायचं म्हटलं आणि कचराही ठिकठिकाणी आहे. काय सांगायचं, तर खूप अशी गिच्चड गिच्चड टाईप मध्ये तो पूर्ण 90 फीट एरिया आहे आणि जी रियालिटी हीच आहे म्हणून मी सांगते बिंदास, मला काही भीती वाटत नाही. सो मी तिथून येत होते आणि खूप मागून हॉर्न, गाड्या, सगळं. तर मी आपली साईडनी रस्ता काढत काढत चालले होते. तर तिथे ना अशा खूप पार्किंगला गाड्या लावल्या होत्या, बाईक्स होत्या आणि 4 व्हीलर सुद्धा होत्या. तर मी आपली कुठे बाबा कुठून रस्ता, माझ्याकडे 2 बॅगी मोठ्या होत्या, रस्ता कुठून काढू अशी करत करत मी चालली होती. तर एका पॉइंटला गेले तर तिकडे ब्लॉक झाले मी, कारण तिकडे टॅक्सी वगैरे अशी लावली होती आणि बाईक्स होत्या, जायला जागाच नाही. तिकडे काही मुलं बसली होती. मला म्हणाले की नाही नाही, इधर से तो जाने के लिए जगह नहीं, आप एक काम करो वापस रिटर्न चले जाओ. भाई मी पण विचार केला की ठीक आहे मग जाते, आता रस्ताच नाही तर मी काय करू ना. सो मी म्हंटल चला जाऊया मागे. पण विचार केला भाई रस्ता नाही, रस्ता काढला पाहिजे. मग तिकडे जेव्हा मी निरखून पाहिलं तर एवढीशीच अशी म्हणजे एक पाय असा बसेल ना एवढीशी फट होती त्या दोन्ही गाड्यांच्या मध्ये. म्हणजे बाईक्स होत्या, बाईक्सच्या मध्ये, कार नाही बाईक्सच्या मध्ये तो एवढी फट होती. तर मी म्हटलं भाई मेरे को तो इधर से ही जाना है, मी इथून रस्ता काढणारच. आणि मग मी तिथून कशी बशी तरी अशी बॅग्स अशा ते मला बोलले की तुमची हेल्प करतो, ती बॅग घेतो. मी म्हटलं नको, मी करते, मी जाते. मग मी अशी बॅग घेतल्या आणि असे 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 करत 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 निघाली फायनली. तात्पर्य काय की कोशिश करने वालों की हार नहीं होती. आणि हे वाक्य त्यावेळी माझ्या मुखातून, माझ्या तोंडातून बाहेरच पडलं डायरेक्ट. म्हणजे बघा ना, अशा हे जे घडलं ना, हे आपल्या रिअल लाईफ मध्ये सतत घडत असतं. म्हणजे आपली दैनंदिन आपलं जे जीवन आहे, जे आपलं रेग्युलर लाईफ चालू आहे, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भरपूर काही शिकवून जातात. मग हा प्रसंग मला काय शिकवून गेला माहितीये की भाई कोशिश करने वालों की हार नाही होती. तिकडे बॅरियर होतं, मी मागे नाही गेली, विचार केला आणि ते क्रॉस केलं. मग असं लाईफ मध्ये होतं ना आपल्या कितीतरी लोक असे असतात, म्हणतात आपल्याला, लोक काय म्हणतात माहितीये ना, की हे तू करू शकत नाही, यू कांट डू दिस, तुझी लायकीच नाहीये, तू तुझ्या पायरीने राहा, तुझी पायरी ओळख, तुझ्यात ते पोटेन्शियल नाहीये, तुझ्यात ती क्षमता नाहीये, तू ते करूच शकत नाही. हे वाक्य थोडे ऐकल्यासारखं वाटतात ना, काय हो ना. तर अशी लोक आपल्याला बोलतात. मग त्यांच्या त्या बोलण्यावर एक चपराक ही अशीच आहे की कोशिश करने वालों की हार नहीं होती. म्हणजे इफ वी कॅन फेस, मीन्स ऍट लिस्ट वी हॅव टू ट्राय, राईट. माझं इंग्लिश लय भारी, कळतं ना तुम्हाला, मी ते ट्राय करते. सो ऍट लिस्ट वी नीड टू ट्राय, वी शुड ट्राय, वी मस्ट ट्राय. आपल्याला प्रयत्न करायलाच पाहिजे. जोपर्यंत प्रयत्न करत नाही काय कळणार आहे की भाई मला ते मिळेल किंवा नाही मिळेल. आणि ठीक आहे, नाही मिळालं, नाहीच ती गोष्ट घडली, तर ऍटलिस्ट एक समाधान राहील ना की बाबा मी प्रयत्न तर केला होता, नाही जमलं पण त्या प्रयत्नाला तर मी स्वतःला अप्रिशिएट करेल ना की भाई मी केलं होतं, बरोबर. सो लक्षात ठेवायची ही गोष्ट की जर जिथे कोणी बोलतंय की हे करू शकत नाही, हे होऊ शकत नाही, त्या ठिकाणी नक्कीच पॉसिबिलिटी आहे होण्याची. वापरायचं आपलं आणि जे आपल्याला करायचंय ते आपण करायचंच. मार्ग मिळतो शोधला की. ठीक आहे. सो कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्न करत राहा, मार्ग नक्की मिळेल. हारायचं नाही, लढायचं. बाय.